जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित पान नंबर 56 व 57 वरील ओळखूया नाणी व नोटा हा घटक शिकणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे. बालमित्रांनो, आपण बाजारात दुकानात एखादी वस्तू खरेदी केली की त्या दुकानदारास त्या वस्तूचा मोबदला म्हणून काही रक्कम देतो. ही रक्कम नाणी व नोटा या रूपात असते. आपल्या दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या काही नाणी व नोटांची ओळख आपण या घटकामध्ये करून घेणार आहोत. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये व 10 रुपये ही नाणी वापरतो. तर नोटांमध्ये 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये व 500 रुपये ह्या नोटांचा वापर करत असतो. नाणी व नोटा यावरील आपण प्रत्यक्ष उदाहरणच पाहूया. यश आणि रमा आईसोबत मामाच्या गावी आले. आज गावात जत्रा आहे. दोघेही जत्रेला जाण्यासाठी निघाले. मामाने दोघांनाही प्रत्येकी 100 रुपये दिले. नंदू काका, मला मामाने 100 रुपये दिले आहेत. मला जत्रेत काही खेळणी घ्यायची आहेत, म्हणून मला 100 रुपये सुट्टे द्या. नंदू काकांनी मला 100 रुपये याप्रमाणे सुट्टे दिले. 1 रुपयाचं 1 नाणं, 2 रुपयांची 2 नाणी, 5 रुपयाचं 1 नाणं, 20 रुपयांच्या 2 नोटा, 50 रुपयांची 1 नोट. या प्रत्येक नाण्यांची आणि नोटेची किंमत झाली 100 रुपये. चला बाजारात जाऊया. आमच्या गावातील हे दुकान पहा. इथे स्वतःच्या हाताने वस्तू घेऊन वस्तूंची एकूण किंमत बाहेर पडण्याआधी पैशाच्या पेटीत जमा करायची असते. जॉनने या दुकानातून 1 चेंडू आणि 1 मोटार घेतली. एका चेंडूची किंमत आहे 25 रुपये व एका मोटारीची किंमत आहे 60 रुपये. या दोन्हींची एकूण रक्कम झाली 85 रुपये. म्हणून त्याने पेटीत 85 रुपये जमा केले. सोनीने या दुकानातून 1 बाहुली आणि 1 भोवरा घेतला. एका बाहुलीची किंमत आहे 60 रुपये व एका भोवऱ्याची किंमत आहे 10 रुपये. म्हणून एकूण किंमत झाली 70 रुपये. म्हणून सोनीने या पेटीमध्ये 70 रुपये जमा केले. स्वाध्याय 100 रुपये 3 वेगवेगळ्या प्रकारे सुट्टे करून वहीत लिहा.